नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव वाळुंजकरनी आत्तापर्यंत विद्यार्थी वर्गांसाठी आणि इतर काय काय कार्य केलेले आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. गौरवजी नमस्कार. सर्वात पहिलं माझी सामाजिक कार्याला सुरुवात झाली ही आमच्या घरापासूनच. माझे प्रेरणास्थान स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळुंजकर हे माझे आजोबा होते. त्यांचं कार्य मी लहानपणापासून बघत आलो. त्यांनी आमच्या गावामध्ये रस्ते बनवण्यापासून ते रयत शिक्षण संस्थेला जागा देण्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत अशा अनेक गोष्टी माझ्या आजोबांनी केल्या. एकतर त्यांचं बाळकडू मला भेटलं असं मला वाटतं आणि त्यांच्यातूनच पुढं मी त्यांचा आदर्श घेऊन मी माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. विद्यार्थी दशेमध्ये असताना मी विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलं. आमच्या कॉलेजमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार होत होते, त्या विषयावर मी आवाज उठवला आणि त्यानंतर विद्यार्थी परिषदेची मी सुरुवात केली. आणि विद्यार्थी परिषदेमध्ये असताना शाखा अध्यक्ष पासून माझी सुरुवात झाली. त्यानंतर मी पिंपरी चिंचवडचा महानगर मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर महाराष्ट्र कार्य समितीमध्ये मी सुद्धा काम केलेलं आहे. त्याच माध्यमातून DY पाटील कॉलेज असेल, तिथलं भीक मांडू आंदोलन असेल, अजून प्रत्येक कॉलेजवर ज्या समस्या असेल तिथं शाखा स्थापन करणं आणि शाखेकडून त्या त्या विद्यार्थ्यांना मदत करून देणं, विद्यार्थ्यांना जेवढं सहकार्य करता येईल त्याचा मी प्रयत्न केला आहे आजपर्यंत. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, फीचे प्रश्न असेल, कितीतरी विद्यार्थ्यांना आपण फीपासून सवलतीसुद्धा मिळवून दिले, त्याही योग्य वेळेत आणि योग्य विषयातच आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत. रॅगिंगसाठी भरपूर नाव खराब आहे. प्रत्येक ठिकाणी जे विद्यार्थी वर्ग असतोय ते आत्महत्या सुद्धा करतोय. दुसरी गोष्ट, सर्वात मोठा विषय शिष्यवृत्तीचं, स्कॉलरशिपचं काय आपण तोडगा काढतोय. स्कॉलरशिपच्या विषयात आपली कमिटी आता काम करते. जवळपास आत्ता आपण आपल्या अटल पब्लिकेशनच्या मार्फत सुद्धा जवळपास 1,00,000 विद्यार्थ्यांची आपण शिष्यवृत्ती एक्झाम घेतली. महाराष्ट्राची महाशिष्यवृत्ती तुम्ही आता ऐकलीच असाल. संपूर्ण महाराष्ट्रातून आज विद्यार्थी बसले होते. 26 ते 28, 29, 30 अशा 5 दिवसामध्ये आपली एक्झाम झाली ती. त्याच एक्झामचा निकाल आपल्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. आणि ती शिष्यवृत्ती वाटपसुद्धा आपल्या महाराष्ट्रावरचे उपमुख्यमंत्री असेल आणि अनेक दिग्गज मान्यवर त्यांच्या हातून त्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीचा मुख्य जो उद्देश होता आमचा, जो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्याकडे टॅलेंट आहे त्या विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ती भेटावी म्हणून होता. या शिष्यवृत्तीच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना आपल्याकडून आर्थिक सहाय्यसुद्धा भेटेल आणि आमच्या अटल पब्लिकेशनच्या मार्फत त्यांना आपण विद्यार्थी क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहोत. अटल पब्लिकेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण किती विद्यार्थ्यांना हे स्कॉलरशिपची सोय करून दिलेली आहे? आता ही तशी म्हणलं तर आपली ही सुरुवातच आहे. 1,00,000 विद्यार्थी आपल्या एक्झामला बसले होते. जवळपास ह्याचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला कळलंच. आणि हा सोहळा आपला पुण्यामध्येच होईल आणि खूप मोठ्या स्तरावर आपला हा उपक्रम होईल. हा झाला शिक्षणाचा विषय. 6 महिन्यापूर्वी एक पिक्चर आलते, द केरला स्टोरी. आपल्या माध्यमातून आणि आपल्या टीमच्या माध्यमातून किती लोकांना आपण ते पिक्चर मोफत बघायला, आणि का बरं, तुमचं काय त्याचा उद्देश होतं की बाबा लोकांनी ती जाऊन पिक्चर बघावी? दी केरला स्टोरी हा पिक्चर सगळ्यांना माहितीच आहे. बऱ्याच स्तरावरती वाद झाले काही लोकांमध्ये की या मूवीमध्ये अशा आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्यात, काही सामाजिक विषय त्यामध्ये दाखवलेले आहेत. पण या गोष्टीकडं लोकांचाही दृष्टिकोन बदलावा. दुसरी गोष्ट, ही गोष्ट चुकीची आहे की एखाद्या मुलीला अत्याचार सहन करावा लागतोय, शांत राहावं लागतं आणि तिची काय हालत होती हे तिला कळतं. दुर्दैव असं की आपलं की या ज्या लोकांमध्ये अजून त्याबद्दल जागृती नाही आहे. आपण जो समाज म्हणतोय तो समाज फक्त एका विशिष्ट दृष्टिकोनानेच त्याकडे बघतो. एखादी केस जर झाली लव्ह जिहादची तर त्यावर आपण जास्त बोलत नाही किंवा त्यावर त्या महिलेला सुरक्षितता कशी भेटेल यावर आपण जास्त प्रयत्न करायला हवे होते. आमचा असा उद्देश होता, आपण अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव अंतर्गत दी केरला स्टोरी हा मोफत चित्रपट आपण दाखवला. जवळपास या मोफत चित्रपटाच्या ह्याच्यामध्ये एक जवळपास 1100 ते 1200 महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. सर्वांनी तो पिक्चर बघितला आणि तो उद्देशसुद्धा समजून घेतला
की अक्षरशः मुलीची काय हालत केली जाते. त्यानंतर त्या केरला स्टोरीमधल्या काही उदाहरणं म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आहे, मी त्यांचं इथं नाव नाही सांगू इच्छित, पण अशा घटना गेल्या काळात भरपूर झाल्या, आत्ता सुद्धा होत आहेत. मी काल परवाचं प्रकरण बघितलंच असेल उरणमधलं, म्हणजे किती अक्षरशः बेकार हालत झाली त्या गोष्टीची. असे प्रकरण अजून सुद्धा होत आहेत आणि दुर्दैवी आहे हे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून शिक्षणामध्ये काम करताना तुम्हाला लोकांची चांगली साथ पण मिळालेली आहे. तर आता पुढचं आपलं काय पाऊल असणार? भविष्यात आम्ही विद्यार्थी संयोग संस्था म्हणून काम करणार आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये आज लाखो विद्यार्थी हे शिक्षणाला येतात. जसं पुणे हे ईस्टर्न ऑक्सफर्ड आपण म्हणतो, तसं पिंपरी चिंचवडमध्ये शेकडो कॉलेजेस सुद्धा आहेत, शाळा सुद्धा आहेत, क्लासेस सुद्धा आहेत. रॅगिंग वगैरे प्रकार होतात, त्या प्रकारावर आपली फक्त शाखा त्या कॉलेजला झाली तर रॅगिंगचा रस सुद्धा निघत नाही. ही आत्तापर्यंतच्या विद्यार्थी परिषदेच्या शाखेची ती असलेली ताकद आहे असं मला वाटतं. मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये असताना, विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना 90% कॉलेजवर आपण रॅगिंगचे प्रकार होऊनच दिले नाही. असं म्हणायला हरकत नाही की 100% एकही रॅगिंगचा प्रकार झालेला नव्हता त्यावेळेस. अशा गोष्टी होऊन गेल्या आणि फरक आहे तेवढा. विद्यार्थी परिषद तेवढी विद्यार्थ्यांसाठी सक्रिय आहे असं मला सांगू इच्छितो. गौरवजी, आपल्या माध्यमातून अजून चांगले चांगले कार्य होत राहो. जे गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुमच्या अटल पब्लिकेशनमधनं भरपूर सहकार्य मिळावा अशी माझी शुभेच्छा. मी ब्रिजेश बडगुजर, न्यूज इंडिया लाईव्ह, पिंपरी चिंचवड.